राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हे भाजपचं कार्यालय आहे। हे भाजपचं कार्यालय विभागीय कार्यालय असून मराठवाड्यामधल्या 8ही जिल्ह्यांसाठीचं मुख्य केंद्रस्थान हे असणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विमानतळाच्या समोर या ठिकाणी हे असं भव्य दिव्य आणि मोठं कार्यालय उभं केलेलं आहे। आपण बघू शकता की वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा, त्यानंतर भारतीय जनता पार्टी हे लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। दोन्ही बाजूला कमळाचे फुल आहेत, तर खाली नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे मोठे कटआउट सुद्धा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने अत्यंत सुसज्ज ऑफिस छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू केलेलं आहे। हे कार्यालय जे आहे ते पूर्णपणे हायटेक असणार आहे। यामध्ये 3 कॉन्फरन्स हॉल, त्याचबरोबर मोठे मोठे सभागृह सुद्धा या इमारतीमध्ये आहेत। आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या अधिकारी आपल्या पदाधिकाऱ्यांसाठीची दालने जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहेत। आणि अत्यंत सुसज्ज हायटेक स्वरूपाचं हे सगळं कार्यालय आहे। याच कार्यालयाचं आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होतं आहे। त्याची ही सगळी आपण तयारी समोर बघू शकता की कार्यालयाच्या समोर या ठिकाणी हा मंच टाकण्यात आलेला आहे। समोर कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या सुद्धा टाकण्यात आलेल्या आहेत आणि तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एकूण काय तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उभा करण्यात आलेल्या या कार्यालयाचं आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केलं जात आहे। कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।